नाद करते काय सजना पिक्चर बघायला यायलाच लागतंय टॉपचं लेवल. नाद करतो काय 27 तारखेला सजना बघायला जायच लागतंय हॉटेल बाकीश्री. रेकॉर्ड ब्रेक जबराट पिक्चर सजना पिक्चर बघायला यावंच लागते. #सजना. नमस्कार, मी आकाश सरोवर. आमची मूवी येत आहे सजना. त्यात सजनाचं मी कॅरेक्टर करतोय. तरी 27 जूनला आमचा मूवी रिलीज होतोय. तरी प्लीज 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 सगळ्यांनी जाऊन तो मूवी बघावा ही माझी कळकळीची नम्र विनंती. आणि कसं वाटतंय ते नक्की आम्हाला कळवा. स्टोरी मी सजनाच्या बाबतीत एवढंच सांगेल की सजना म्हणजे तुम्हाला प्रेम करायला शिकवणार. प्रेम कसं करावं, का करावं आणि किती करावं ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला खूप प्रेमानं सांगितलेल्या आहेत. या तुम्हाला समजलेल्या तरी नक्की तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर बघा. थँक्यू. नमस्कार मंडळी, मी तृप्ती मोरे सजना या चित्रपटामध्ये वंतीची भूमिका करते. आणि तुम्हाला या चित्रपटामध्ये प्रेमाच्या सगळ्या छटा बघायला मिळतील. प्रेम कसं करावं हे नव्याने तुम्हाला समजेल. त्याच्यासाठी संगीत आणि जे व्हिज्युअल्स आहेत त्याचा आनंद तुम्ही 27 जूनला चित्रपटगृहामध्येच घ्यावा ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. आणि आमचं कॅरेक्टर तुम्हाला कसं वाटलं आणि सगळा चित्रपट तुम्हाला कसा वाटला ह्या प्रतिक्रिया नक्की कळवा आम्हाला. आणि एवढंच बोलेन मी. धन्यवाद. की प्रेम कसं करावं आणि त्या प्रेमाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व कसं आणावं हे तुम्हाला त्या चित्रपटामधून समजेल. मला वाटतंय आपण सगळेजणच प्रेम करतो आणि पहिलं प्रेम हे लय म्हणजे असं महत्वाचं वाटतं कारण ते आपण कधीच विसरत नाही. आणि हेच तसं माझं पण आहे तिथं. आणि इथं ट्रायंगल लव्ह स्टोरी आहे. असंच तो अनुभव घेण्यासारखा आहे हा चित्रपट. त्याच्यामुळे सजना चित्रपट 27 जूनला थिएटरमध्ये जाऊन बघा. पेस आहे हा. आणि मी त्यांना एवढंच सांगेल की कष्ट करत राहा, इमानदारीने कष्ट करत राहा. परिस्थिती काही पण असो, आपलं जेव्हा ध्येय आपलं समोर असतं ना डोळ्यासमोर तेव्हा सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे कष्ट करत राहायचं. ते तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल. हा तुम्ही हा प्रेम तर महत्वाचं आहेच पण शिक्षण असले तेव्हा शिवाय ते मिळू शकत नाही. मी एवढं सांगेल. त्यामुळे ते दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते केलं पाहिजे आणि प्रेम पण केलं पाहिजे. नमस्कार, मी ओंकार स्वरूप, गायक संगीतकार. आज सजनाचा प्रीमियर शो आहे आणि खूप आनंदी दिवस आहे आमच्यासाठी. आणि आता इंटरव्ह्यूपर्यंत आलो आहोत आणि खूप छान रिस्पॉन्स आहे. सो आता पुढे कंटिन्यू करूया. गाणी लोक एन्जॉय करतायत, सिनेमा एन्जॉय करतायत. रंगांची जी उधळण आहे शशिकांत धोत्रेंची ती सगळ्यांना खूप आवडती आहे. आणि ऑब्व्हियसली चित्रकार असल्यामुळे त्यांनी जे काही व्हिजन त्यांच्या डोळ्यासमोर होतं ते आत्ता सगळ्या प्रेक्षकांसमोर आलेलं आहे. सो नक्कीच हा सिनेमा 27 जूनला सगळ्यांनी जाऊन चित्रपटगृहामध्ये पहा आणि खूप प्रेम द्या. आम्हाला गाण्यांना प्रेम द्या. राजेश्वरी आणि सोनू निगमचं गाणं आहे, कसं वाटतं? राजेश्वरी आपल्यासोबत आहे. मी राजेश्वरीला रिक्वेस्ट करेन की तिने 1-2 ओळी गावे. नमस्कार, मी गायिका राजेश्वरी पवार. सजना या चित्रपटात मी 4 गाणी गायली आहेत आणि बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये देखील तुम्ही माझा आवाज ऐकताय. आणि ओंकार स्वरूपचं जे संगीत आहे त्याचं मला आधीपासूनच मी फॅन होते त्याची. आणि आता त्याच्या चित्रपटातली ही 4 गाणी मी गाते त्याचा खूप आनंद आहे. 2 गाणी सोनू निगम यांच्यासोबत आहेत, 1 गाणं आदर्श शिंदेसोबत आहे आणि 1 सुद्धा ओंकार सोबत आहे. तर सजना जे टायटल सॉन्ग आहे त्याच्या 2 ओळी मी तुम्हाला ऐकवते. कसं वाटतं गाणं सोनू निगम सोबत गायलेलं आहे? सोनू निगम यांच्यासोबत गाणं गायलंय त्याचा खूप आनंद आहे. कारण प्रत्येक गायकाला असं वाटतं की आपलं कधीतरी त्यांच्यासोबत काम व्हावं. आणि मला आनंद आहे की आज प्रीमियर आहे आणि भरपूर उत्तम प्रतिसाद या चित्रपटाला मिळतोय. आणि आत्ता इंटरव्हलच आहे पण लोकांचा उत्साह पाहून असं वाटते की ही सुपरहिट फिल्म आहे. आणि मला सगळ्यांना विनंती करायची की 27 जूनपासून सगळ्यांनी थिएटर्समध्ये जाऊन हा चित्रपट बघावा आणि गाण्याच्या गरज. खास आपण आज
सजना. आम्ही सजना सजन बघायला आलतो खास. ही माझी सजनी आहे, मी हिचा सजना आहे. खास आज बघा आल्यानंतर आम्हाला 13 वर्षाची जी फील आहे आमची ती खरंच आज आम्हाला आलेली आहे. आणि असा पिक्चर 13 वर्षानंतर बघा भेटलेला आहे. त्याच्यामुळं नाद करतो काय 27 तारखेला सजना बघायचं जायच लागतंय हॉटेल पाखीश्री. जायला लागतंय यायला लागतंय पिक्चरचा तुम्हाला आजच्या महाराष्ट्रात गाजला बी पाहिजे. सर्वप्रथम इथं ह्या टीमवर सगळ्यांवर प्रेम दाखवून आपण सगळे उपस्थित राहिलो त्याबद्दल सगळ्यांचा अत्यंत मनपूर्ण काय म्हणू त्याला आभारापेक्षा ऋण व्यक्त करतो. कारण याच्यात खूप जण असे आहेत मला माहिती आहे की खूप दुरून आलेले आहेत 500, 600, 700 किलोमीटरवरनं. आणि ह्या सगळ्या टीम बद्दल आता एक एक करून मी नाव घेणार नाही, तर एवढंच सांगतो की प्रत्येक डिपार्टमेंटचा माणूस HOD पासून ते त्याच्या टीम मधला अगदी छोट्यातला छोटा काम करणारा सेटवरचा माणूस ह्या सगळ्यांच्या अथक परिश्रमामुळे हा सजना सिनेमा मी पूर्ण करू शकलोय. आणि जेवढं आम्हाला देता आलेलं आहे प्रत्येकाला ह्या सिनेमासाठी तेवढं आम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे. ही गोष्ट तुमच्या आमच्या सगळ्यांची आहे, मातीतली गोष्ट आहे. फार काही बोलत नाही कारण बोलण्यासाठी सिनेमा आहे. आणि आता आपण ऑलरेडी सगळेजण वाट बघताय त्या सिनेमाची, कोणाची बोलण्याची नाही.